मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढ़ी एकादशी की पूर्व संध्या पर ही पंढरपुर पहुंच चुके हैं। इस विशेष अवसर पर मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठल रुक्माई की विशेष पूजा अर्चना करेंगे। सीएम ने पर्यावरण की वारी पंढरीच्या दारी इस कार्यक्रम में भी हिस्सा लिया और भक्तों की सुविधाओं के लिए पंढरपुर में हुए विकास कार्यों और होने वाले कार्यों की जानकारी दी। सीएम ने बताया कि सरकार ऐसी व्यवस्था करने की योजना पर काम कर रही है जिसके माध्यम से 40 लाख भक्त एक साथ पंढरपुर में एक साथ रह सकते हैं और उनकी व्यवस्थाएं हो सकती हैं। ज्या प्रकारे वेगवेगळ्या व्यवस्था आपण सुरू केल्या आणि विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं मी अभिनंदन करेन। जर्मन हँगर असेल, चरणसेवा असेल, बाकी सगळ्या स्वच्छता म्हणजे ज्याला आपण निर्मल वारी म्हणतो, 5000 टॉयलेट्स वारीसोबत जात आहेत, 1000 स्वच्छता दूत हे वारीसोबत चालत आहेत। त्यामुळे कुठेही घाण नाही, कुठेही अस्वच्छता नाही। वारीमध्ये विचारांची निर्मलता तर आहेच, पण वारी तिथनं गेल्यानंतर परिसराची निर्मलता देखील अतिशय उत्तम पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे। वाळवंटामध्ये आपण बघितलं असेल, कचऱ्याचं कुठे लवलेश नाही, अतिशय सुंदर त्या ठिकाणची व्यवस्था आहे। पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्मल पाणी पाहायला मिळतं, त्या ठिकाणी कुठेही घाण किंवा विष्ठा आपल्याला पाहायला मिळत नाही। नवीन घाटाची व्यवस्था देखील झालेली आहे। या खूप व्यवस्था झाल्या आहेत आणि ही गर्दी किंवा वारकऱ्यांची संख्या, भाविकांची संख्या ही वाढतच राहणार असल्यामुळेच हा आराखडा करायचा आहे। आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आपल्याला अजून मोठा बदल याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि लवकरच हा कॉरिडॉर झाल्यानंतर 40 लाख 50 लाख वारकरी देखील हँडल करण्याची कॅपॅसिटी, ती क्षमता ही आपली तयार होईल।